धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. कृषी उत्पादनाच्या वाढीशी संबंधित असणाऱ्या विविध घटकांवर कृषी विद्यापीठामध्ये संशोधन सुरू असतं. शेती उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित बियाणं, खत, औषधांचा वापर, पाणी व्यवस्थापनातील नवीन सिंचन पद्धतीचा अवलंब याप्रमाणेच सुधारित यंत्र आणि अवजारांची सुद्धा मदत होते. दिवसेंदिवस कमी होत जाणारी शेतमजुरांची संख्या ही बाब शेतकऱ्यांसाठी अडचणीची होऊन बसली आहे. आज आपल्याला माहितीच आहे की शेतीच्या उत्पादन वाढीसाठी जसे सुधारित बियाणे, औषधे, खते आणि आधुनिक सिंचनाच्या पद्धतीचा अवलंब करतो, त्याच अनुषंगाने जर आपण शेतीच्या कामासाठी सुधारित अवजारांचा व यंत्राचा वापर केला तर आपल्याला नक्कीच उत्पादनात वाढ होईल. आज आपल्याला माहीत आहे की आजची परिस्थिती की शेतीच्या कामं करता असताना आपल्याला विविध कामं करतो तेव्हा मजुरांची कमी उपलब्धता आहे किंवा मजूर वेळेवर मिळत नाही आहे, शेतामध्ये कष्ट करण्याची इच्छा नाही आहे, कमी वेळेत आपल्याला जास्त काम करायचं आहे आणि वेळेवर काम करायचं आहे. आपला जो हंगाम असतो त्या हंगामाच्या वेळेस जर काम केलं तर आपल्याला नक्कीच आपल्याला शेतीच्या कामाचे जर सुधारित अवजारांच्या यंत्राचा वापर केला तर नक्कीच आपल्याला शेतातील उत्पादन उत्पादकता वाढू शकते. तर या दृष्टिकोनाचा जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विविध प्रकारचे सुधारित अवजार व यंत्र यांचा विकसित केलेले आहेत, ज्यामध्ये आपण बघितलं की यांत्रिकरण म्हणजे नेमकं ट्रॅक्टर चलित अवजाराचाच वापर करणे नव्हे तर त्यामध्ये आपण बैल चलित असो किंवा ट्रॅक्टर चलित असो किंवा मनुष्य चलित असो तर या विविध अवजारांचा जर वापर केला आणि आधुनिक तंत्रज्ञान जर त्यामध्ये जर समावेश असेल तर नक्कीच आपल्याला त्या उत्पादन वाढीसाठी उपयोगी ठरेल. तर या दृष्टीचा जर विचार केला तर राहुरी कृषी विद्यापीठाने विविध प्रकारचे सुधारित अवजार व यंत्र विकसित केलेले आहेत. पारंपरिक शेती कामामध्ये बैलगुरांचा सहभाग महत्त्वाचा असायचा. त्यासाठी अधिक संख्येनं गायीगुरं पाळली जायची. अलीकडच्या काळामध्ये बैलांची संख्याही कमी होते. ही गोष्ट लक्षात घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधकांनी काही नवीन अवजारं आणि यंत्र तयार केली आहेत. शेतकरी बंधूंनो, आता आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेली पेरणीसाठी लागणारे सुधारित अवजारे यांच्याबद्दल आपण चर्चा करीत आहोत. तर यामध्ये जर आपण बघितला तर बैलचलित जे बैलाच्या द्वारे चालणारे जे यंत्र आहे जे पेरणीसाठी आपण वापर करतो ज्याला ज्योती बहुपीक टोकन यंत्र म्हणलेलं आहे. तर या यंत्राचा उपयोग आपण भुईमूग, सूर्यफूल, करडी, सोयाबीन, हरभरा, गहू, ज्वारी इत्यादी पिकासाठी टोगन पद्धतीने पेरणी करण्यासाठी आपण याचा उपयोग करतो आणि हे यंत्र एक बैलजोडीच्या साहाय्याने चालणारे आहे. या यंत्राद्वारे आपल्याला दोन ओळीतील अंतर कमी जास्त करता येते. साधारणतः आपल्याला ते 22.5, 30 आणि 45 सेंटीमीटर अंतर राखता येते आणि दोन ओळीतील आणि दोन रोपातील अंतर करण्याची याच्यामध्ये सुविधा दिल्याने आपल्याला आंतरपिकासाठी सुद्धा याच्यामध्ये उपयोग करता येते. यामध्ये बियाण्याची आणि खताची वेगवेगळी पेटी दिलेली आहे जेणेकरून आपल्याला पेरणीसाठी एकाच वेळेस बियाणे आणि खते शिफारशीनुसार पेरणी करता येते. जर यामध्ये बियाण्याच्या वेगवेगळ्या पेट्या दिलेल्या आहेत ते साधारणतः 3 पेट्या आहेत ज्याची क्षमता आपण 4 ते 5 किलो असे बियाणे एका वेळेस आपण देऊ शकतो. त्याचप्रमाणे खताची पेटी वेगळी दिलेली आहे ज्यामध्ये आपण साधारणतः 25 किलो खत यामध्ये ठेवू शकतो आणि हे दोन्ही आपल्याला सहजरित्या बियाण्याची टोकन पद्धतीने पेरणी करता येते. त्याचबरोबर खताची सुद्धा मात्रा शिफारशीनुसार योग्य देता येते जेणेकरून आपल्याला साधारणतः 1 ते 1.5 हेक्टर क्षेत्र एका दिवसामध्ये आपल्याला या यंत्राद्वारे पेरणी करता येते. शेतमजूर मिळत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना काम थांबवता येत नाही की पुढे ढकलूनही चालत नाही. या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकरी ट्रॅक्टरची मदत घेतात. अशा शेतकऱ्यांसाठी विद्यापीठानं ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलं आहे. की आज मजुरांची कमतरता आहे आणि ऐन हंगामाच्या वेळेस आपल्याला पेरणी करायची आहे त्यावेळेस आपल्याला मजूर उपलब्ध होत नाही किंवा आज आपण बघितलं की बैलांची सुद्धा कमतरता जाणवत आहे. बैलांचा वापर सुद्धा कमी होत आहे.
त्या अनुषंगाने आज आपण बघितलं की बाजारामध्ये ट्रॅक्टर चलित अवजारांचा जास्त प्रमाणात उपयोग आहे। त्या दृष्टीने सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेलं आहे, जे की आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, करडी इत्यादी पिकांना टोकन पद्धतीने पेरणी करता येते। यामध्ये आपल्याला यंत्रामध्ये बियाण्याबरोबर खताची मात्रा सुद्धा देता येते। यामध्ये 9 फणे दिलेले आहेत, तर त्यामुळे आपल्याला याची क्षमता वाढवलेली आहे आणि 35 हॉर्स पॉवरच्या ट्रॅक्टरद्वारे आपल्याला या यंत्राद्वारे पेरणी करता येते। तर यामध्ये आपण बघितलं की बियाण्याच्या वेगवेगळ्या पेट्या असल्याने आपल्याला आंतरपिकाची सुद्धा तुरीसारख्या पिकांची सुद्धा आपल्याला पेरणी करता येते आणि 2 ओळीतील अंतर आपल्याला 22.5, 30 आणि 45 सेंटीमीटर असे राखता येते, जेणेकरून आपल्याला पिकाच्या 2 ओळीतील अंतरानुसार मग आपल्याला 5 ओळी म्हणा, 7 ओळी म्हणा किंवा 9 ओळी अशी आपल्याला याच्यामध्ये बदलण्याची सुविधा दिलेली आहे आणि अतिशय उपयुक्त असे यंत्र आहे। आणि जेव्हा आपण बियाण्याची पेरणी करतो त्याचबरोबर आपल्याला खताची मात्रा शिफारशीनुसार देता येते आणि खताची पेटी याच्यामध्ये वेगळी आहे, त्यामुळे आपल्याला यामध्ये बियाणे व खते हे दोन्ही एकाच वेळेस आपल्याला पेरणी करता येतात आणि याची जी साधारणतः जी क्षमता आहे तर 3 ते 3.5 हेक्टर हे प्रति दिवस एवढी या यंत्राद्वारे आपल्याला टोकन पद्धतीने पेरणी करता येते आणि या यंत्राद्वारे जर आपल्याला पेरणी केलं तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये उत्पादन वाढीमध्ये फायदा होतो आणि बियाण्याची बचत होते आणि चांगल्या प्रकारचे बियाणे उगवण्याची क्षमता यामध्ये आपल्याला मिळू शकते। कमी क्षेत्र असलेल्या शेतामध्ये जिथे ट्रॅक्टरचा वापर कठीण होऊन बसतो तिथं कमी अश्वशक्तीच्या लहान ट्रॅक्टरची मदत घेतली जाते, तर काही शेतकरी आपल्या शेतामध्ये पॉवर टिलरचा वापर करतात। अशा शेतकऱ्यांकरता संशोधकांनी उपयुक्त ठरणारी अवजारं बनवली आहेत। आपल्याला माहितीच आहे की आज आपल्याकडे की क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे जे शेतीसाठी आपण वापरतोय, तर त्या दृष्टीने जर बघितलं आपलं की प्रत्येक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर चलितच अवजारांचा वापर करणे हे शक्य नाही आहे। त्या दृष्टीने आपण बघितलं की आज बाजारामध्ये छोटे ट्रॅक्टर सुद्धा उपलब्ध झालेले आहे जे कमी अश्वशक्तीवर आपण वापरतोय, तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने एक कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र आपण पेरणीसाठी याचा उपयोग करतो। तर ज्या पद्धतीने आपण बैलचलित आणि ट्रॅक्टर चलित यंत्राचा उपयोग बघितलेला आहे आणि त्याची कार्यक्षमता बघितली आहे, त्याचप्रमाणे आपण जर बघितलं की आज बाजारामध्ये छोट्या ट्रॅक्टरांचा वापर जास्त होतो, तर त्या दृष्टीनं राहुरी कृषी विद्यापीठाने कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। या यंत्राने सुद्धा आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, करडी इत्यादी पिकांची टोकन पद्धतीने पेरणी करता येते आणि 2 ओळीतील अंतर सुद्धा आपल्याला कमी जास्त करता येते। त्याचबरोबर बियाण्याबरोबर खताची मात्रा सुद्धा देता येते। तर हे एक अतिशय उपयुक्त असं यंत्र आहे जे छोट्या ट्रॅक्टरद्वारे आपल्याला पेरणीसाठी उपयुक्त राहील। यामध्ये आपण जर बघितलं तर 2 ओळीतील व 2 रोपातील अंतर सुद्धा कमी जास्त करण्यासाठी आपल्याला यंत्रणा दिलेली आहे। तर यामध्ये 5 फणी चा वापर केलेला आहे आणि अश्वशक्तीनुसार आपल्याला हे 5 फणी, 3 फणी किंवा 7 फणी असे आपल्याला कमी जास्त करता येते, कारण आज बाजारामध्ये जे कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित आहेत तर जे 25 हॉर्स पॉवरपेक्षा जे कमी ट्रॅक्टर आहेत त्याला आपण कमी अश्वशक्ती ट्रॅक्टरमध्ये गणना करतो आणि त्या उद्देशाने जर आपण या यंत्राचा वापर केला पेरणीसाठी तर आपल्याला नक्कीच याचा उपयोग होईल। शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण बैलचलित, ट्रॅक्टर चलित, छोटे ट्रॅक्टर चलित पेरणीसाठी लागणारे सुधारित अवजारे यांच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहोत। त्याचप्रमाणे आपल्याला माहितीच आहे की काही शेतकरी बांधव कडे पॉवर टिलर सुद्धा आहे जे शेतीच्या कामासाठी वापरतात, तर त्या दृष्टिकोनातून महात्मा फुले कृषी विद्यापीठाने पॉवर टिलर चलित बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। तर यामध्ये जर आपण बघितलं की जसे आपण आता बैलचलित असेल, ट्रॅक्टर चलित असेल किंवा कमी अश्वशक्ती ट्रॅक्टरच्या साहाय्याने जे पेरणीसाठी वापर करता, तर त्याचप्रमाणे आपल्याला पॉवर टिलर चलित जे बहुपीक टोकन पेरणी यंत्र आहे त्याचा जरी आपण वापर केला तर आपल्याला ते पेरणीसाठी अतिशय उपयुक्त ठरेल। ज्या शेतकरी बांधवाकडे पॉवर टिलर आहे तर त्या पॉवर टिलरच्या साहाय्याने जर पेरणीसाठी जर यंत्राचा वापर केला तर या यंत्राद्वारे सुद्धा आपल्याला गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल, सोयाबीन इत्यादी पिकांची टोकन पद्धतीने आपल्याला पेरणी करता येते आणि यामध्ये आपल्याला 2 ओळीतील अंतर कमी जास्त करता येते आणि हे एक सहजरित्या पॉवर टिलरने आपल्याला हे याद्वारे पेरणी करता येते आणि साधारणतः
52 ते 1 हेक्टरपर्यंत एका दिवसामध्ये या यंत्राद्वारे क्षेत्र जे आहे पेरणीद्वारे करता येते। तर ज्या शेतकरी बांधवाकडे पॉवर टिलर आहे तर पॉवर टिलरच्या सहाय्याने सुद्धा जर आपण या यंत्राद्वारे पेरणी केली तर आपल्याला नक्कीच याचा उपयोग होईल। पावसाच्या अनिश्चिततेमुळे कोरडवाहू शेतीला योग्य वेळी आणि पुरेसं पाणी मिळत नाही। शेतीची कामं अवेळी झाली तर शेतकऱ्यांना नुकसानाला सामोरं जावं लागतं। या शेतकऱ्यांना सोयीची ठरतील अशी ट्रॅक्टर आणि बैलचलित अवजारं विद्यापीठानं तयार केली आहेत। आपण बघितलं की आज पाण्याची अनियमितता आहे, पाणी वेळेवर मिळत नाही किंवा पावसाची सुद्धा आज आपण बघितलं की अनियमितता दिसून येत आहे किंवा अतिवृष्टी झालं तर आपला जो उद्देश आहे की शेतीमध्ये जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये मुरलं पाहिजे आणि जे पिकांसाठी अतिशय उपयुक्त असं कसं ठरेल याचा जर आपण विचार केला तर या दृष्टिकोनातून विशेषतः कोरडवाहू शेतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ट्रॅक्टर चलित सरीवरंबा बहुपीक टोकन यंत्र विकसित केलेले आहे। या यंत्राने सुद्धा आपल्याला विविध पिकांची टोकन पद्धतीने पेरणी करता येते आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे की आपण अगोदरचे जे पेरणी यंत्र बघितले की त्यामध्ये आपण सरी पाडून पेरणी करतो ज्या आपण पारंपरिक पद्धतीप्रमाणे, तर परंतु यामध्ये जर आपण बघितलं की पावसाचं पाणी आपल्याला जास्तीत जास्त जमिनीमध्ये मुरलं पाहिजे आणि जे काही आपण पीक पेरणी करतो किंवा लावणी करतो त्यामध्ये त्या पिकांसाठी उपयोगिता आली पाहिजे। तर या दृष्टिकोनातून या यंत्राद्वारे आपल्याला सरी वरंबा बहुपीक टोकन यंत्र जे आपण विद्यापीठाने विकसित केलेले आहे तर सरी आणि वरंबा यावर आपल्याला पेरणी करता येते आणि वरंब्याच्या उंचीनुसार आपल्याला उंचीवर म्हणा म्हणजे किंवा मग साईडला म्हणा त्या पद्धतीने आपल्याला टोकन पद्धतीने पेरणी करता येते। याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे की पावसाचं पाणी जे आहे त्या सरीमध्ये वरंब्यामध्ये आपल्याला सरी पडल्यामुळे त्यामध्ये पाणी मुरलं जाते आणि पावसाचं जर प्रमाण कमी जास्त जरी झालं तरी जमिनीत जे काय पाणी उपलब्ध आहे ते पिकांसाठी उपयोगी होते, ज्याला आपण इन्सिट्यू मॉइश्चर असं म्हणतो की त्यामुळे पिकांना त्याचा अतिशय उपयुक्त असा फायदा होतो आणि ज्यामुळे पाणी व्यवस्थित पिकांना मिळाल्यामुळे त्याची उत्पादनात सुद्धा वाढ होते। तर या कोरडवाहू शेतीसाठी हे अतिशय उपयुक्त असे यंत्र ठरलेले आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं की जसं हे ट्रॅक्टर चलित आहे परंतु काही शेतकऱ्यांकडे सर्वांकडेच काय ट्रॅक्टर असं उपलब्ध होऊ शकत नाही, पण काही शेतकरी बांधवाकडे बैल सुद्धा आज उपलब्ध आहे आणि बैलांच्या सहाय्याने ते शेती करतात। तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठाने बैलचलित बहुउद्देशीय जे शेती अवजार चौकट तयार केलेलं आहे ज्याला आम्ही सोलापूर शेती यंत्र असे नाव दिलेलं आहे। त्यामध्ये आपण कोरडवाहू शेतीसाठी पेरणीसाठी कुळवणी आणि वखरणीसाठी एकाच यंत्राद्वारे आपल्याला उपयोग करता येते आणि हे सुद्धा कोरडवाहू भागासाठी अतिशय उपयुक्त असे यंत्र ठरलेले आहे। यामध्ये आपण पेरणी कुळवणी वखरणी असे विविध कामे एकाच यंत्राद्वारे आपल्याला करता येते। तर हे सुद्धा आपल्या शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त असे यंत्र विद्यापीठाने विकसित केलेले आहे आणि हे आपल्याला याचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला हे अतिशय उपयुक्त ठरेल। कृषी उत्पन्न वाढीसाठी आंतरमशागत महत्त्वाची असते। ते काम सोपं व्हावं आणि कमीत कमी माणसं वापरून करता यावं हे लक्ष ठेवून विद्यापीठातील यंत्र आणि अवजार विभागानं वैशिष्ट्यपूर्ण अवजारांची निर्मिती केली आहे। तर आपल्याला माहिती आहे की आज आंतरमशागतीसाठी एक फार महत्त्वाचा प्रश्न शेतकरी बांधवांसाठी निर्माण झालेला आहे, कारण मजुरांची ही दिवसेंदिवस जी कमतरता आहे आणि मजूर आज आपल्याला ऐन कामाच्या वेळेस सांगाव्याच्या वेळेस उपलब्ध होत नाही। तर त्या दृष्टिकोनातून आणि पिकाच्या पद्धतीनुसार रावरी कृषी विद्यापीठाने आंतरमशागतीसाठी काही यंत्र विकसित केलेले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सायकल कोळपे जे हस्तचलित आहे की एक माणसाद्वारे हे यंत्र चालले। या यंत्राद्वारे आपल्याला साधारणतः 6 इंचानंतर जे आपण जे पेरणी केले जाते की जसं मी आपल्याला पेरणीसाठी लागणारे जे अवजार यामध्ये सांगितलंच आहे की या यंत्रामध्ये आपल्याला 22.5 30 आणि 45 सेंटीमीटर अंतर राखता येते। तर या यंत्राद्वारे जे आपण पेरणी करतो किंवा ज्या मध्ये आपल्याला आंतरमशागत करायची आहे तर तसे सायकल कोळपे आहे जे एक माणसाच्या साहाय्याने आपल्याला याच्यामध्ये आंतरमशागत करता येते आणि 2 ओळीतील अंतर 6 इंचापेक्षा जास्त असलेल्या ओळीमध्ये आपल्याला या यंत्राद्वारे आपल्याला आंतरमशागत करता येते। एक सहज आणि सहजरित्या वापरण्यासारखं यंत्र आहे की याच्यामध्ये 9 इंच अशी आपल्याला जर पेरणी केली असेल तरी आपल्याला याचा वापर करता येते आणि याची रुंदी जी आहे 15 सेंटीमीटर आहे। त्यामुळे आपण 9 इंचानंतर जे काय आपण पेरण्या केलेल्या आहेत 2 ओळीतील अंतर ते यामध्ये वापरता येते। तर एक रचना जर याचा जर विचार केला आपण
की यामध्ये 3 फणं आहेत आणि एक ब्लेड लावलेली आहे, ज्यामुळे तणांना आणि मातींना आपल्याला मोकळी केल्या जाते आणि तण 2 ओळीतील अंतर आपल्याला जे 2 ओळीमधील जे तण आहे त्याची आपल्याला अंतर्मशागत करता येते. या यंत्र एक ढकला व चालवा पद्धतीचं आहे, त्यामुळे एक मनुष्य आपल्याला हे सहजरित्या अंतर्मशागतीसाठी वापर करता येतो आणि त्याला कुठल्याही प्रकारची जास्त थकावट वगैरे येत नाही. आणि या यंत्राचा जर आपण वापर केला अंतर्मशागतीसाठी तर एक मनुष्याद्वारे आपल्याला साधारणतः 0.15 ते 0.20 हेक्टर प्रतिदिवस एवढी आपल्याला क्षेत्रावरील आपल्याला अंतर्मशागत करता येते. त्याच पद्धतीवर विद्यापीठाने एक दातेरी सायकल कोळपे डेव्हलप केलेला आहे. त्याला आपण दातेरी कोळपे हे नाव दिलेलं आहे. आमची माती आमची माती. त्याच पद्धतीवर विद्यापीठाने एक दातेरी सायकल कोळपे डेव्हलप केलेला आहे. त्याला आपण दातेरी कोळपे हे नाव दिलेलं आहे. तर याचा जर प्रामुख्याने जर उपयोग केला तर ह्या पण अंतर्मशागतीसाठी त्याचा वापर करतो. पण प्रामुख्याने जर बघितलं की जी कोरडवाहू शेती आहे, थोडीशी कडक जमीन झालेली आहे, तर त्यासाठी याचा वापर करतो. तर या दातेरी कोळप्यामध्ये एक अशी प्रावधान दिलेलं आहे की ज्यामध्ये एक राऊंड व्हील आहे आणि त्याच्यावर दातेरे असे हे लावलेले आहेत दातेरे. तर त्यांनी काय होते की जमीन ही मोकळी केल्या जाते आणि पाठीमागची जी ब्लेड दिलेली आहे त्यामधून तण काढले जाते. तर प्रामुख्याने दातेरी कोळपे जे आहे हे एक मनुष्याद्वारे सुद्धा त्यानेच चालवण्याद्वारे आहे, परंतु याचा प्रामुख्याने कोरडवाहू शेतीसाठी हे अतिशय उपयुक्त असे ठरलेले आहे. तर हे जे मानवचलित आहे, सायकल कोळपे असो किंवा दातेरी कोळपे असो, तर याने जर प्रामुख्याने जर आपण अंतर्मशागतीसाठी जर उपयोग केला तर आपल्याला नक्कीच याच्यामध्ये याला फायदा ठरेल आणि उपयुक्त ठरेल. नवीन अवजारांसाठी संशोधन करताना पेरणी, खुरपणी यासारख्या कामापुरतंच मर्यादित न राहता काढणी, कापणी, सोलणी यासारख्या कामामध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी अवजारं आणि यंत्र कृषी संशोधकांनी तयार केली आहेत. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली विविध अवजारे बघितले, ज्यामध्ये प्रामुख्याने आपण पेरणीसाठी आणि अंतर्मशागतीच्या अवजारांची माहिती घेतलेली आहे. याचप्रमाणे आपण जर बघितलं की आजही काही भागामध्ये आपण बघितलं की ज्या आदिवासी विभाग म्हणा किंवा अशा ठिकाणी ज्याच्याकडे 1 आणि 2 एकर शेती आहे किंवा अशा कमी क्षेत्रवाल्या शेतकऱ्यांसाठी काही अवजारांची आवश्यकता आहे. तर या दृष्टीचा जर विचार केला तर विद्यापीठाने काही मानवचलित म्हणजे हस्तचलित अवजारांनी सुद्धा विकसित केलेले आहे. तर त्यामध्ये मी आपल्याला प्रामुख्याने सांगू शकतो की आपण बघितलं की भेंडी कात्री आहे. आज बघितलं आपण की भेंडीला काढणीसाठी काही मजूर म्हणजे उपलब्ध होत नाही. कारण काय की त्याच्यामध्ये जी लव आहे ती हातांना टोचते आणि त्यामुळे विजा होते. त्यामुळे जर एक असं सहज असं एक टूल बनवलेलं आहे जे विद्यापीठाने की जे म्हणजे भेंडी कात्रीसाठी याचा आपण वापर करतो. तर या एक कात्री आहे, ही भेंडी कात्री आहे. या यंत्राद्वारे आपल्याला काय होतं की या जे टूल्स आहे जे भेंडी कात्रीद्वारे ते 50 ते 60 किलो आपण भेंड्या एका दिवसामध्ये सहज करता येते. आणि एक सहज असं यंत्र आहे की जे भेंडी कात्री म्हणतो आपण याला. तर भेंडी काढणीसाठी याचा अतिशय उपयुक्त झालेला आहे. तर एक महिलांसाठी म्हणा किंवा पुरुष मजुरांसाठी भेंडी तोडणीसाठी याचा एक अतिशय उपयोग असा ठरलेला आहे. मानवचलितमध्ये आपण बघितलं की ज्याला आपण हस्तचलित अवजार म्हटलेलं आहे त्यामध्ये आपण आता भेंडी कात्री बघितली आहे. शेतकरी बांधवांनो, आज आपण बघितलं आहे की मका जे आहे, मका सोडण्यासाठी आपल्याला खूप मजुरांची आवश्यकता असते, परंतु ज्याच्याकडे क्षेत्र कमी आहे तर तसं एक हस्तचलित जे आहे एक मका सोडणी यंत्र आहे. हे मका सोडणी यंत्र एक अतिशय उपयुक्त असं एक यामध्ये जे आहे आपल्याला असे हाताने सहज असे मका सोडल्या जातो. आणि यामध्ये आपण बघितलं की 200 किलो जी मका आहे हे एका दिवसामध्ये एक मजूर सोडल्या जाते. तर हे एक अतिशय उपयुक्त असं एक शेतकरी बांधवासाठी एक मका सोडणी यंत्र हे उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर आपल्याला कापणीसाठी विविध वेळेची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे एक वैभव वेळा म्हणून आहे. तर या वैभव वेळांसाठी आपल्याला भात व गहू कापणीसाठी याचा अतिशय उपयुक्त आहे. तर याची एक प्रामुख्याने की संरचना अशी आहे की याच्यामध्ये एक विशिष्ट कोन दिलेला आहे. या कोनमुळे असल्याला आपल्या बोटांना विजा होत नाही आणि एक आपण जमिनीच्या लगतच्या पासूनचा आपल्याला भात व गहू कापला जातो. तर असा एक वैभव वेळा आहे. आणि याचं महत्त्वाचं प्रामुख्याने जे मुख्य याचा जे कारण आहे की याला जी मटेरियल वापरलं आहे, जे धातू वापरले आहे, एक विशिष्ट प्रकारचा धातू आहे, याला धार लावण्याची गरज नाही. जेवढा आपण याचा वापर करणार तेवढी त्याची धार लागल्या जाते. ते अतिशय असं उपयुक्त आहे भात व गहू कापणीसाठी एक वैभव वेळा आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं की भात व गहू व्यतिरिक्त जे अन्य पिके आहेत यासाठी एक लक्ष्मी विळा आहे. या लक्ष्मी विळ्याद्वारे आपल्याला कापणीसाठी याचा उपयोग होतो.
हे एक आता अतिशय उपयुक्त असं एक लक्ष्मी विळा आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं जे खुरपणी आहे की आपण बघितलं की आत्ताच आपण बघितलं आंतरमशागतीसाठी सायकल कोळपे आणि दातेरी कोळपे. त्याचप्रमाणे काही जे आपण म्हणा गार्डनमध्ये म्हणा किंवा आपल्या छोटे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये खुरपणीसाठी सुद्धा एक खुरपी म्हणून आहे. ही सुद्धा एक अतिशय उपयुक्त अशी खुरपी आहे. या दोन्ही साईडमध्ये याला धार दिलेली आहे आणि एक खुरपण्यासाठी एक अतिशय उपयुक्त असे खुरपं आहे. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला ते काही आता शेतकरी बांधण्यासाठी नारळाची झाडं असतात, त्यांच्या शेतामध्ये नारळ झाड लावले असतात, पण नारळाचं जे कवर आहे ते अतिशय कठीण कवर आहे आणि हे कवर आपल्याला काढण्याचे पारंपरिक पद्धतीमध्ये जर आपण काढलं तर बघितलं 50 ते 60 नारळ हे दिवसाला होतात. परंतु हे जे नारळ सोडणी यंत्र जे विद्यापीठाने विकसित केलेले आहे तर या यंत्राचा जर आपण वापर केला तर आपल्याला 250 ते 300 नारळ एका दिवसामध्ये आपण सोलू शकतो. आणि सहज असे नारळ सोडणी यंत्र आहे. यावर जर आपण असं नारळ ठेवलं आणि याच्या जर असं तर मारलं तर याच्यामध्ये जर 3 याच्यामध्ये आपण केलं तर हे नारळ सोडल्या जाते आणि साधारणतः 2 ते 3 मिनिटामध्ये एक नारळ आपण सोडतो. तर अशा प्रकारे सुटसुटीत असं एक विद्यापीठ विकसित नारळ सोडणी यंत्र आहे जे एक मजूर आपल्याला 250 ते 300 नारळ एका दिवसामध्ये सोलू शकतो. फुटलेल्या शेंगा सुद्धा आपल्याला हे जे दाणे त्याच्यामध्ये ते आपल्याला खाण्यासाठी वापरता येतात आणि जे चांगल्या जे दाणे आहेत ते आपण बियाणे म्हणून वापरू शकतो. तर एक अतिशय उपयुक्त असे भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे. ते एक मजुराच्या साहाय्याने आपण चालू शकतो आणि तासाला याची जे 50 ते 60 किलो एवढी क्षमता आहे. आमची माती आमची माणसं. एक अतिशय सुटसुटीत असं हे यंत्र आहे. यामध्ये आपण तासी 50 ते 60 किलो शेंगा फोडल्या जातात, ज्यामध्ये फुटीचं प्रमाण अतिशय अल्प आहे. यामध्ये 4 ते 5% फक्त शेंगा फोडल्या जातात. परंतु फुटलेल्या शेंगासुद्धा आपल्याला हे जे दाणे त्याच्यामध्ये ते आपल्याला खाण्यासाठी वापरता येतात आणि जे चांगल्या जे दाणे आहेत ते आपण बियाणे म्हणून वापरू शकतो. तर एक अतिशय उपयुक्त असे भुईमुग शेंगा फोडणी यंत्र आहे. ते एक मजुराच्या साहाय्याने आपण चालू शकतो आणि तासाला याची जे 50 ते 60 किलो एवढी क्षमता आहे. तर हे शेतकरी बांधवासाठी अतिशय उपयुक्त असे शेंगा भुईमुग फोडणी यंत्र आहे. शेतीची कामं सुलभपणे व्हावीत, शेतकऱ्यांना ती वेळेवर करता यावीत यासाठी विद्यापीठातील शास्त्रज्ञ संशोधक यांनी विकसित केलेल्या सुधारित यंत्र अवजारांचा वापर शेतकऱ्यांना लाभदायक ठरणार आहे. उत्पादन वाढीची अपेक्षा धरणाऱ्या शेतकरी मित्रांनी या शेतीच्या कामांसाठी यंत्र अवजारांची आग्रहपूर्वक मदत घ्यायला हवी. शेतकरी बांधवांनो, आत्ताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेले विविध अवजारांची माहिती घेतलेली आहे. ज्यामध्ये आपण बघितलं की प्रामुख्याने पेरणीसाठी लागणारे अवजारे जसे बैलचलित, ट्रॅक्टर चलित, कमी अश्वशक्ती ट्रॅक्टर चलित, पॉवर टिलर चलित या पेरणीसाठी अवजारांचा आपण माहिती घेतली आहे. त्याचप्रमाणे आंतरमशागतीसाठी लागणारे जे अवजार आहेत जसे सायकल कोळपे आहे, दातेरी कोळपे आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठाने काही हस्तचलित जे मानवचलित अवजार आहेत त्यांचीसुद्धा आपण यंत्राची माहिती घेतलेली आहे. तर या ठिकाणी मी आपल्याला असं सांगू इच्छितो की जर या यंत्राचा जर आपण वापर केला तर आज आपल्याला बघते की कृषी यांत्रिकरण ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला की आज मजुरांची कमतरता आहे, शेतामध्ये कष्ट करण्याची इच्छा नाही, कारण कमी वेळेत आपल्याला जास्त काम करणं गरजेचं आहे आणि ऐन हंगामाच्या वेळेस आपल्याला काम करणं गरजेचं आहे. जेणेकरून आपल्याला या सुधारित तंत्रज्ञानाचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर जसे आपण किंवा हे सुधारित कृषी अवजार यंत्रे आहेत याच्यामध्ये एक आधुनिक तंत्रज्ञान वापर केला, एक तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर आपल्याला नक्कीच आपल्याला उत्पादकता वाढू शकते.